वटपौर्णिमेसाठी पावसात टिकणारा मेकअप, तो सुद्धा काही अफोर्डेबल प्रोडक्ट्स यूज करून, हो, आणि ते सुद्धा फिक्सर न वापरता, म्हणजे आपण नो फिक्सर मेकअप लुक करणार आहोत. पण जाणून घ्यायचं आहे कुठले प्रोडक्ट्स मी यूज केलेले आहे आणि काय टेक्निक्स यूज केलेले आहेत ते. हो, फिक्सर आणि सेटिंग स्प्रे वापरून सगळेच मेकअप आर्टिस्ट मेकअप करून दाखवतात की मेकअप मेल्ट होत नाही, लॉंग स्टे राहतो, ट्रान्सफर होत नाही, स्वेट प्रूफ होतो आणि मान्सून प्रूफ होतो असं सांगितलेलं आहे का? पण आज मी तुम्हाला तेच करून दाखवणार आहे. फरक फक्त एवढा आहे की मी आज तुम्हाला विदाउट फिक्सर, लॉंग स्टे आणि मान्सून प्रूफ मेकअप करून दाखवणार आहे. म्हणजे काय करणार आहोत आपण यामध्ये? आपण नो स्प्रे, नो सेटिंग स्प्रे, नो फिक्सर, तरी पण पूर्ण दिवस टिकणारा मेकअप. नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली आणि तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे ग्लो विथ दीपाली. आणि आजचा लुक खास वटपौर्णिमेसाठी मी डिझाईन केलेला आहे, की ज्यामध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी लागणारा कसा मेकअप तुम्ही करायला पाहिजे ते सांगणार आहे. पण यात जरा ट्विस्ट आहे. हा मेकअप आपण कुठलाही फिक्सर आणि सेटिंग स्प्रे न वापरता करणार आहोत आणि तो सुद्धा पूर्ण दिवस टिकणारा आहे. कसं काय, कोणते प्रोडक्ट, कुठले प्रोडक्ट आणि कसे वापरायचे, आणि मेन म्हणजे काय आहे की टेक्निक कोणती वापरणार आहे, हे सगळं काही मी सांगणार आहे. पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला बिलकुल विसरू नका, कारण एकही स्टेप जर चुकली तर तुमचा मेकअप मान्सून प्रूफ किंवा ट्रान्सफर प्रूफ होणार नाही. सगळ्या स्टेप नीट बघा आणि त्याचप्रमाणे करा, म्हणजे मेकअप दिवसभर फ्रेश राहील आणि मेकअप जो सकाळचा तुम्ही केलेला आहे ना, जसाच्या तसा तुमचा मेकअप रात्रपर्यंत जसंच्या तसं राहील. वटपौर्णिमा हा सण आलेला आहे आणि कारण सुद्धा आहे की आपल्याला सजायला पाहिजे, छान व्यवस्थित नीटनेटकं तयार व्हायला पाहिजे. पण कसं असतं ना, काही बायका आहेत ना की नुसतं म्हणतात की चला बाबा कसं बस आवरू आणि जाऊया वटपौर्णिमेला पूजेला. पण नाही, वटपौर्णिमा हा सण खास आपल्या बायकांसाठी असतो आणि तो त्या सणाला आपण व्यवस्थित सजावं, छान नटावं असं प्रत्येक बाईला वाटतं. पण आपल्याला वेळ नसतो आणि आपल्याला मेकअप जरी केला तरी तो टिकवायला टाइम नसतो. म्हणजे कसं टिकवायला टाइम नसतो, म्हणजे मेकअप करतो आपण, पण काय होतं नेमकं की तो मेकअप मेल्ट व्हायला लागतो. का? कारण जून महिन्यात जी वटपौर्णिमा येते त्यावेळेसचं जे वातावरण असतं तर ते खूप एकदम ह्युमिडिटी असते खूपच. त्याच्यानंतर ऊन सुद्धा असतं, पाऊस सुद्धा असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचा मेकअप व्यवस्थित टिकत नाही, तो मेल्ट व्हायला स्टार्ट होतो. पण मी तुम्हाला आज असा काही मेकअप दाखवणार आहे की जो मेकअप तुमचा व्यवस्थित जसाच्या तसा राहील. बिलकुल जरी पाऊस आला वटपौर्णिमेच्या दिवशी तरीही तुमचा मेकअप बिलकुल हलणार नाही. जसेचे तसे तुम्ही जसा मेकअप केला होता अगदी तसा दिसणार आहे. मी हा लुक अशा प्रकारे डिझाईन करणार आहे की हा लुक प्रत्येक साडीवरती जाईल. तसंच तुम्ही कुठल्याही प्रकारचा मेकअप करा, पण तो मेकअप टिकवायचा ते कशावर डिपेंड असतं की तुम्ही काय टेक्निक यूज करतायत आणि कुठले प्रोडक्ट्स यूज करतायत आणि कशा प्रकारे यूज करतायत, हे सगळं त्याच्यावरती डिपेंड असतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला मेकअप हा मान्सून प्रूफ, ट्रान्सफर प्रूफ, स्वेट प्रूफ आणि काय 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 प्रूफ तर जर तुम्हाला तसं करायचं असेल तर मी तुम्हाला आज सांगते की हा मेकअप कसं काय तसं होणार आहे मान्सून प्रूफ, आणि ते पण विदाउट युजिंग फिक्सर. त्याच्यामुळे जर तुम्हाला हे बघायचं असेल तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि एकही स्टेप बिलकुल चुकवू नका. जर तुम्ही स्टेप चुकवली तर तुमचा मेकअप मान्सून प्रूफ होणार नाही, स्वेट प्रूफ पण होणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या काही ट्रिक्स वापरून तुम्ही पण पावसात वटपौर्णिमेसाठी एकदम स्वेट प्रूफ, मान्सून प्रूफ मेकअप करून फ्रेश दिसणार आहात. तसंच मी हा मेकअप मान्सून प्रूफ आणि ट्रान्सफर प्रूफ टेस्ट सुद्धा करून दाखवणार आहे. चला तर मग कुठलाही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या वटपौर्णिमेसाठीचा स्पेशल मेकअप लुक. मेकअप टिकवायचा आहे ना, मग सगळ्यात पहिले बेस खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिले बेस करण्यासाठी आपल्याला चेहरा स्वच्छ करायचा आहे. तर मी इथं क्लिन्झिंग करून घेतली आहे, म्हणजेच फेस वॉशने चेहरा पूर्ण फेस वॉश करून घेतलेला आहे. तर मेकअप बेससाठी आपल्याला स्किन प्रेप करणं खूप महत्त्वाचं आहे. स्किन प्रेपसाठी मी इथं पहिले चेहरा फेस वॉश करून आलेली आहे आणि त्यानंतर मी एक लिप बाम घेतलेला आहे, तो लावून घेतलेला आहे. म्हणजेच आपला मेकअप होईसपर्यंत आपले लिप्स एकदम लिपस्टिकसाठी रेडी होतील. त्याच्यामुळे मी हे सगळं काही करून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आहे टोनर.
आता टोनर आपण वापरायचं की नाही वापरायचं, तर टोनर आपल्याला वापरायचं आहे. तर मी आता तुम्हाला दाखवत आहे की कुठलं टोनर यूज करायचं. तर सगळ्यात पहिले आपण यूज करणार आहोत, मी इथं नायसिनामाइडचं राईस वॉटर टोनर यूज करत आहे प्लमचा. तर तुम्ही इथं जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किन वाल्यांनी तुम्ही रोज वॉटर यूज करू शकतात, आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला कुठलंही ऑइली स्किन साठीचं टोनर, जसं की कुकुंबर टोनर असतं, टी टोनर असतं, ते सुद्धा यूज करू शकतात, किंवा तुम्ही हे टोनर सुद्धा यूज करू शकता. हे टोनर सुद्धा ऑइली स्किन वाल्यांना जातं. आता माझी स्किन जी आहे तर मी कॉम्बिनेशन आहे, तर कॉम्बिनेशन स्किन साठी सुद्धा मी हेच टोनर यूज करते. ओके, तर सगळ्यात पहिले आपण टोनर स्प्रे करून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे टोनर असं वाळून घेणार आहोत. टोनरला असं आपण थोडंसं स्प्रेड करणार आहोत, म्हणजे ते स्किन मध्ये व्यवस्थितपणे मर्ज होईल आणि आपल्याला मेकअप साठी एकदम व्यवस्थित प्रकारे ते दिसणार आहे. आता इथं आपलं टोनर जे आहे ते कम्प्लिटली ड्राय झालेलं आहे. त्यानंतरची स्टेप जी आहे ती आहे मॉइश्चरायझर. आता आपण इथं मॉइश्चरायझर कुठल्या प्रकारचे यूज करणार आहोत. जरी तुमची स्किन ड्राय असली किंवा ऑइली असली, कुठल्याही प्रकारची स्किन असू दे, तुम्हाला असा मान्सून प्रूफ मेकअप करताना नेहमी तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. हे मॉइश्चरायझर कसं आहे, तर हे मॉइश्चरायझर असं आहे की हे मेकअपला लॉंग लास्टिंग करायला सुद्धा मदत करतं आणि मान्सून प्रूफ करायला सुद्धा मदत करतं. असं काही नाहीये की आपल्याला फक्त महागडे प्रोडक्ट्सच यूज करायचे आहे आणि तेच प्रोडक्ट्स यूज करून आपण मान्सून प्रूफ स्वेट प्रूफ मेकअप करू शकतो, तर असं बिलकुल नाहीये. मी आज तुम्हाला अफोर्डेबल प्रोडक्ट्स यूज करून हा मेकअप दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, असं पहिले आपण थोडंसं मॉइश्चरायझर घेणार आहोत आणि लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्वांटिटी ही जास्त घ्यायची आहे मॉइश्चरायझरची, पण तुम्हाला नेहमी जेल बेस्ड मॉइश्चरायझरच वापरायचं आहे जर तुम्हाला स्वेटप्रूफ मेकअप करायचा आहे तर. त्यानंतर आपण हे मॉइश्चरायझर असं व्यवस्थित प्रकारे लावून घेणार आहोत. आपलं मॉइश्चरायझर हे कम्प्लिटली स्किनने ऍब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. आणि यानंतर आपण जी नेक्स्ट स्टेप जी करणार आहोत ती आहे प्रायमर. पण प्रायमर लावण्याच्या अगोदर आपल्याला नेहमी मॉइश्चरायझर आणि प्रायमर मध्ये गॅप मेंटेन करायचा आहे. तो जवळजवळ आपल्याला 1 ते 1.5 मिनिटाचा गॅप मेंटेन करायचा आहे. कारण कसं, आपण एकावर एक जेव्हा लेअरिंग करतो ना प्रोडक्टची, तर काय होतं, तर आपलं स्किन प्रेप जे आहे तर ते व्यवस्थित होत नाही. आणि स्किन प्रेप हे खूप इम्पॉर्टंट असतं कुठलाही मेकअप करण्याच्या आधी. त्याच्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित प्रकारे स्किन प्रेप केलं, म्हणजे बेस व्यवस्थित केला, तर तुमचा मेकअप नक्कीच मान्सून प्रूफ आणि स्वेट प्रूफ होणार आहे. टोनर आणि मॉइश्चरायझर हे लावून घेतलेलं आहे आणि टोनर मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी आता प्रायमर कडे जाणार आहे. प्रायमर आपण लावण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण आय मेकअप करून घेणार आहोत. आज थोडंसं आपण डिफरंट करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण आय मेकअप करणार आहोत आणि मग आय मेकअप झाल्यानंतर आपण बेस कडे वळणार आहोत. कारण का बरं, तर आपण इथं स्किनला पूर्णपणे रेस्ट देणार आहोत. जोपर्यंत आपला आय मेकअप होतो तोपर्यंत व्यवस्थित टोनर आणि मॉइश्चरायझर ह्यांनी त्यांचं काम केलेलं असणार. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत आय मेकअपला. मी थोडंसं कॅमेरा जवळ करून घेणार आहे. आता तुम्हाला इथं आय मेकअप हा व्यवस्थित दिसणार आहे, म्हणजे मी काय काय टेक्निक्स यूज करते ते सुद्धा व्यवस्थित दिसणार आहे. तुम्ही बघू शकता आता इथं माझी स्किन प्रेप हे झालेलं आहे. माझी स्किन ही अशा प्रकारे दिसत आहे. सगळ्यात पहिले आपण आय मेकअपला स्टार्ट करू. तर आय मेकअप स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आय बेस करायचा आहे. आता आय बेस कसं करतात, तर आय बेस साठी आपल्याला कन्सिलर, आय प्रायमर असतं ते सुद्धा लावू शकतात. आता आय प्रायमर हे का लावलं जातं, तर ज्यांची क्रीज वरती ऑइल येतं, म्हणजे ज्यांच्या आयलिड्स वरती खूप ऑइलचं प्रमाण जास्त असतं किंवा ज्यांचा मेकअप लगेच क्रीज होऊ शकतं, तर त्यांनी आय प्रायमरचा यूज करायचा आहे. अदरवाईज तुम्ही नुसतं कन्सिलर जरी लावलं डोळ्यांवरती तरी तो आय बेसच काम करत असतं. पण खूप इम्पॉर्टंट त्या लोकांसाठी आहे ज्यांचा मेकअप लगेच क्रीज होऊन जातं, त्यांच्यासाठी तुम्ही आय प्रायमर हे यूज करायचं आहे. स्विस ब्युटीचं हे लिक्विड कन्सिलर आहे, ते मी घेणार आहे आणि ते मी कम्प्लीट माझ्या आयलिड्सला लावून घेणार आहे. त्यानंतर हे व्यवस्थित प्रकारे आपण ब्लेंड करून घेणार आहोत. इथं मी डॅम ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे, म्हणजे ज्याच्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते मी काढून टाकलेलं आहे. इथं मी 02 नंबर ही शेड यूज केलेली आहे आय बेस साठी. त्यानंतर इथं मी घेणार आहे एक कॉम्पॅक्ट पावडर, जी की आहे लॅक्मेची पावडर, आणि त्या कॉम्पॅक्ट पावडरने मी हा पूर्ण जो बेस आहे आय बेस तो सेट करून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले मी इथं ब्युटी ब्लेंडर घेणार आहे, एक पण क्रीज नको डोळ्यावर, आणि मगच आपण हे सेट करून घेणार आहोत.
जर कॉम्पॅक्टने जर सेट केलं तर क्रीजचे चान्सेस खूप कमी असतात मेकअप मध्ये, आय मेकअप मध्ये. त्याच्यामुळे आपण आय प्रायमर यूज केलेलं नाहीये, त्यामुळे आपण हे क्रीज येऊ नये डोळ्यांवरती म्हणून आपण इथं कॉम्पॅक्ट पावडरचा यूज केलेला आहे. इथं आपण आय मेकअप साठी मी यूज करणार आहे हे मेकअप रिव्होल्यूशनचा शॅडो पॅलेट, की ज्याचा जो शेड आहे तो आहे वेल्वेट रोज म्हणून हा शेड आहे. आणि ह्या शेडचं मी पॅलेट घेणार आहे आणि त्या पॅलेट मधून मी जरासं असं ब्राऊन कलर मध्ये जो आहे ना तो कलर घेणार आहे. आणि तो कलर मी म्हणजे हा डार्क ब्राऊन नाहीये, लाईट ब्राऊन कलर आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा कलर आहे. थोडंसं लाईट ब्राऊन शेड आहे आणि तो शेड घेऊन मी डोळ्यांवरती लावून घेणार आहे. अशा प्रकारे मी हा ब्राऊन शेड घेणार आहे आणि हा पिक करून मी क्रीज वरती अप्लाय करणार आहे. थोडे थोडे प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि थोडं थोडं ते आपल्याला लावायचं आहे. एकदम प्रोडक्ट घेऊन कधीच आपण ते लावायचं नाहीये, त्याच्याने काय होतं की मेकअप थोडा तुमचा पॅची होऊ शकतो. आणि ब्रश पकडताना नेहमी असा असा पकडायचा आहे तुम्हाला मागच्या साईडला, जास्त पण मागच्या साईडला नाही आणि जास्त पण पुढे नाही, मिडला पकडायचा आहे तुम्हाला. ओके. आणि हळूवार हाताने स्वायपिंग मोशन मध्ये तुम्हाला आय शॅडो जो आहे तो ब्लेंड करायचा आहे. सेम आपण आय शॅडो घेतला आहे आणि सेम आपण दुसऱ्या डोळ्यावरती पण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा अप्लाय करून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं आहे अगदी तशा प्रकारे आय शॅडो अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे जरा पिंक वगैरे वाटत असेल पण तसं तो पिंक नाहीये. पण तुम्हाला ब्लेंडिंग करताना ही व्यवस्थित प्रकारे ब्लेंडिंग करायची आहे. घाईघाईत बिलकुल ब्लेंडिंग करू नका. आय मेकअपला टाइम लागतो, त्याच्यामुळे आय मेकअप साठी तुम्हाला टाइम द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपण स्विस ब्युटीचा जो हा आय शॅडो पॅलेट आहे त्या आय शॅडो पॅलेट मधून आपण त्या ब्राऊन पेक्षा पण लाईट ब्राऊन कलर आहे हा हा कलर घेणार आहोत आणि सेम ह्याच कलरने आपण पूर्ण जो आयलिड आहे, तुम्हाला दाखवते मी कुठे लावायचं आहे ते, तुम्हाला दाखवते. हे बघा, एक्सेस डस्ट ऑफ करून घेणार आहोत आणि इकडं मिडला आपण ते लावून घेणार आहोत. म्हणजे जी आयलिड आहे ना तिथं आपण ते लावून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी हा आय शॅडो कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आहे आयलाइनर. तर आता आपण आयलाइनर करणार आहोत, पण आयलाइनर आज आपण वेगळ्या प्रकारचं करणार आहोत. ते म्हणजे आपण स्मज आयलाइनर करणार आहोत. पण स्मज आयलाइनर जे करणार आहोत ते आपण आज अशा प्रकारे करणार आहोत की ते खूप छान दिसणार आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, इथं मी प्लमचं जे काजळ आहे, आय स्वेअर बाय कोल काजल आहे ते घेणार आहे आणि ते एकदम आपण जसं लायनर लावतो ना अगदी तशा प्रकारे आपण हे लावून घेणार आहोत. एकदम लॅश लाईनच्या जवळ लावायचं आहे. जिथे आपल्या पापण्या आहेत ना त्या पापण्यांच्या एकदम जवळ आपण हे लावून घेणार आहोत काजळ. आणि ते काजळ लावल्यानंतर लगेच आपल्याकडे असा अँग्युलर ब्रश जर असेल तर त्या अँग्युलर ब्रशने आपण ते व्यवस्थित प्रकारे असं स्मज करून घेणार आहोत. आपल्याला त्याच एरियामध्ये स्मज करायचं आहे जिथं आपण काजळ लावलेलं होतं. पूर्ण आपल्याला वरतीपर्यंत घेऊन जायचं नाहीये, त्याच्यामुळे तिथल्या इथे स्मज करायचं आहे. काजल पूर्णपणे कोरडं जर झालं ना तर ते तुम्हाला स्मज करायला खूप अवघड जाईल. त्याच्यामुळे तुम्ही असं स्मज होणारं काजल सुद्धा घेऊ शकतात. पण आता मी इथं हे प्लमचं काजळ यूज करत आहे आणि अँग्युलर ब्रशने आपण ते स्मज करून घेत आहोत. तुम्ही बघू शकतात मी हे काजल एकदम व्यवस्थित प्रकारे असं स्मज करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आहे आपल्याला थोडंसं आपल्याला कलर टाइप काजल करायचं आहे. तर काय करणार आहोत आपण, ह्या स्विस ब्युटीच्या आय शॅडो पॅलेट मधून आपण जो तुम्हाला दाखवते मी, हा कलर जो आहे ना एकदम डार्केस्ट ब्राऊन टाइप कलर आहे तो. म्हणजे ब्राऊन पण नाही म्हणता येणार, थोडंसं मरून आणि ब्राऊनचं मिक्स जे असतं ना त्या टाइपचा कलर आहे. तर हा कलर घेऊन आपण जे स्मज लायनर केलं होतं ना त्याच्यावर थोडंसं आपण लावणार आहोत. त्याच्याने एकदम छान लुक येणार आहे. कसं करायचं काय करायचं ते मी दाखवते तुम्हाला. हा व्यवस्थित प्रकारे असं पिक करायचं आहे, एक्स्ट्रा डस्ट ऑफ करायचं आहे आणि डस्ट ऑफ केल्यानंतर आपण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं मी आपण काजळ लावलेला आहे आणि त्या काजळच्या वरतीच आपण हा थोडासा आय शॅडो आहे तो स्मज करायचा आहे, जसं मी करते आता तसं. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हा डोळ्यांचा लुक जो आहे अशा प्रकारे आलेला आहे.
आणि याला मी अजून थोडंसं डिफाईन करत आहे, म्हणजे हा जो कलर आहे ना आपण घेतलेला आहे त्याला अजून थोडंसं वरपर्यंत नेऊन घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हा मेकअप मॅट सुद्धा ठेवू शकतात, आय मेकअप, किंवा तुम्हाला जर शिमर लावायचा असेल तर शिमर सुद्धा लावू शकतात. याला शिमर लावूया म्हणजे हा मेकअप आपला छान दिसेल. तुम्ही बघू शकतात मॅट ठेवला तर मेकअप असा दिसतो, पण शिमर लावला तर मेकअप कसा दिसतो ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकतात ह्याच आय शॅडो पॅलेट मधून मी तुम्हाला एखादं शिमर लावून दाखवते. आता इथं मी जरासं शॅम्पेन टाइप जे शिमर आहे ते शिमर लावणार आहे. हे तुम्ही बघू शकतात अशा टाइपचं शिमर आहे. हे शिमर मी आयलिड वरती लावणार आहे. तर शिमर लावताना कुठं कसं लावायचं आहे मी तुम्हाला दाखवते. इथं मी असं हे बोटावरती शिमर घेतलेलं आहे आणि ते शिमर आपल्याला इथून तुम्ही बघू शकता इथून ते असं लावायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मेकअप किती आपला उठावदार दिसत आहे. इकडच्या डोळ्यामध्ये आणि इकडच्या डोळ्यामध्ये डिफरन्स तुम्हाला दिसू शकत आहे. त्याच्यानंतर आपण सेम आपण इथंच पण लावून घेणार आहोत. आपण जेव्हा शिमर लावतो ना तेव्हा शिमर ते आपल्या आयलाइनर वरती सुद्धा लागत असतं. त्याच्यामुळे अगोदर कधी पण शिमर लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आयलाइनर करायचं असतं. म्हणून मी तुम्हाला दोन टाइपने दाखवला. पहिले जो तुम्हाला दाखवला तर तुम्हाला तसा ठेवायचा असेल तर तशा टाइपने सुद्धा तुम्ही आय मेकअप ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला शिमर लावायला आवडत असेल तर तुम्ही अशा टाइपने मी शिमर सुद्धा लावून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता. मी परत तोच आय शॅडो घेणार आहे जो आपण कलर घेतला होता आणि तो परत आपण त्याच्यावरती लावून घेणार आहोत लायनर म्हणून. सो तुम्ही बघू शकता दादा अशा प्रकारे हा आपला आय लुक जो आहे तो इथं कम्प्लीट झालेला आहे. आय लुक कम्प्लीट करण्यासाठी पण आपल्याला सगळ्यात पहिले जे काही लागतं ते मेन म्हणजे आहे आपल्याला लॅशेस सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. जरी तुम्ही मेकअप केला पण आय लॅशेस व्यवस्थित केले नाही तरी तुमचा मेकअप व्यवस्थित दिसू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण आय लॅशेस करून घेणार आहोत. आता आय लॅशेस करण्यासाठी मी सगळ्यात पहिले आयलॅश कर्लर घेणार आहे आणि ते आयलॅश कर्लर घेऊन व्यवस्थित प्रकारे लॅशेस कर्ल करून घेणार आहे. आता इथं अशा प्रकारे मी लॅशेस हे कर्ल करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता डिफरन्स लगेच आपले लॅशेस जे असे ते कर्ल झालेले आहेत. पण लॅशेस कर्ल झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जो मेबलिनचा वॉटरप्रूफ मस्करा आहे कलरसोल मस्करा तो आपण घेणार आहोत आणि तो व्यवस्थित प्रकारे आपण लावून घेणार आहोत. आहे पण आपल्याला अजून आयब्रोज आणि काजल हे अपूर्ण आहे. त्याच्यामुळे हा लुक अजून कम्प्लीट झालेला नाही असं समजा. म्हणजे आता अजून जेव्हा आपण काजळ लावू आणि व्यवस्थित आपले आयब्रोज करू तेव्हा हा मेकअप लुक एकदम कम्प्लीट दिसणार आहे आपला. आपण इथं बेसला स्टार्ट करत आहोत. तर बेसला आपण स्टार्ट करण्यापूर्वी आपण काय केलं होतं की टोनर आणि मॉइश्चरायझर हे आपण लावून घेतलेलं होतं आणि टोनर आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपण आय मेकअप करून घेतला होता. तुम्ही तसं सुद्धा करू शकतात. कारण का केलं आहे आपण असं तर आपला मेकअप हा व्यवस्थित मान्सून प्रूफ असायला पाहिजे, ट्रान्सफर प्रूफ असायला पाहिजे म्हणून आपण ते मॉइश्चरायझर जिरण्यासाठी एवढा वेळ दिला होता. मेकअप स्लिप व्हायला नको म्हणून आपण वेळ दिला होता. तर हे त्या मागचं कारण होतं आणि त्यासोबतच आपला आय मेकअप सुद्धा कम्प्लीट होतो. म्हणजे इकडे स्किन प्रेप होते आणि त्यासोबतच आपला आय मेकअप सुद्धा कम्प्लीट होतो. म्हणजे आपला वेळ हा वाचत आहे. त्यानंतर आता नेक्स्ट जे आहे तर ते आहे प्रायमर. आता स्किन प्रेप मध्ये ह्या 3 स्टेप झाल्यानंतर नेक्स्ट जे असते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग झाल्यानंतर ह्या 3 स्टेप झाल्यानंतर नेक्स्ट जी स्टेप येते ती म्हणजे प्रायमर. आता इथं प्रायमर यूज करताना तुम्हाला काय करायचं आहे तर प्रायमर यूज करताना तुम्हाला नेहमी सिलिकॉन बेस्ड प्रायमर हेच यूज करायचं आहे. आता सिलिकॉन बेस्ड प्रायमर हे काय यूज करायचे कारण ते मेकअपला लॉंग स्टे करायला खूप मदत करतात आणि ड्राय स्किन वाल्यांनी सुद्धा हा सिलिकॉन बेस्ड प्रायमर जे आहे ते वापरू शकतात. कारण जर तुम्हाला मेकअप मॉन्सून प्रूफ, ट्रान्सफर प्रूफ, स्वेट प्रूफ करायचं असेल तर सिलिकॉन बेस्ड प्रायमर वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी इथे एकदम अफोर्डेबल रेंज मधलं पर्पलचं ट्रू ज्वेल प्रायमर जे आहे ते मी घेणार आहे आणि ते प्रायमर मी घेऊन लावणार आहे. तुम्ही बघू शकता असं एकदम जेल टाइप कन्सिस्टन्सीचं ते प्रायमर आहे आणि ते घेऊन मी असं लावून घेणार आहे. प्रायमर लावताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की प्रायमर हे आपल्याला नुसतं स्प्रेड करायचं आहे. त्याला बिलकुल असं आपल्याला घासायचं नाहीये किंवा एकदम मसाज सुद्धा करायचा नाहीये.
सो प्रायमर लावल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला चेहरा मॅट कडे जरा ट्रान्सफर झालेला आहे. नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आहे करेक्टरची. आता करेक्टर आपण काय यूज करायचं, करेक्टर आपण यासाठी यूज करायचं आहे की जर तुम्हाला काही डार्क स्पॉट्स असतील, डार्क सर्कल्स असतील किंवा काही डिस्कलरेशन असेल तर त्यासाठी आपण करेक्टरचा यूज करणार आहोत. जर तुम्हाला काही डिस्कलरेशन नसेल, काहीच नसेल तर तुम्ही इथं करेक्टर न यूज करता डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय केलं तरीही चालतं. पण करेक्टर का यूज करायचं हे मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही माउथच्या अराउंड बहुतेक जणांना आहे ना असं डार्कनेस असतो किंवा थोडंसं टॅन झालेलं असते स्किन आणि तिथे जर आपण डायरेक्ट फाउंडेशन जर लावलो तर ते ग्रे पडायला लागतं. म्हणूनच या ग्रेनेस पासून वाचण्यासाठी आपल्याला करेक्टरचा यूज करायचा आहे. करेक्टरसाठी मी यूज करणार आहे रिकोडचं करेक्टर. आता रिकोडचे हे असे सिंगल कलर करेक्टर सुद्धा आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं घ्यायचं असेल तर तुम्ही असं सुद्धा घेऊ शकतात. त्याच्यामध्ये मी 11 नंबरचा जो शेड आहे तो यूज करणार आहे. अशा प्रकारचा हा ऑरेंज टाइप करेक्टर आहे. म्हणजे एकदम ऑरेंज पण नाहीये आणि एकदम येलो टाइप पण नाहीये, पण न्यूट्रलाइज करेल आपल्या जो डार्कनेस आहे, पॅचीनेस आहे त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम हे करणार आहे. त्याच्यामुळे मग आता आपण हे करेक्टर जे आहे ते यूज करणार आहे. आपण हातानेच घेणार आहोत आणि आपल्याला डार्क सर्कल जिथं आहे तिथं आपण हे व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत. जसं मी आता लावते तुम्हाला दाखवते, सेम तसंच तुम्ही पण करायचं आहे. तर कुठे पण तुम्हाला असं डिस्कलरेशन आणि मोस्टली माझा चेहरा हा कव्हर झालेला आहे आता, म्हणजे फाउंडेशनची पण आपल्याला आता जास्त गरज पडणार नाहीये. पण काय करणार आहोत, ब्युटी ब्लेंडर घेणार आहोत आणि त्या ब्युटी ब्लेंडरने हे सगळं काही व्यवस्थित प्रकारे आपण ब्लेंड करून घेणार आहोत. म्हणजे कसं की कुठे कमी असेल, कुठे जास्त असेल प्रोडक्ट तर ते सगळं व्यवस्थित इव्हन टोन दिसेल. सो अशा प्रकारे आपण हे ब्लेंडिंग व्यवस्थित प्रकारे करून घेतलेलं आहे. आपण ज्या गोष्टीची वाट बघत आहोत की मेकअप कसं काय ट्रान्सफर प्रूफ आणि मान्सून प्रूफ होणार आहे, तर त्यामागे फक्त एक रिझन आहे, ते म्हणजे मी जे फाउंडेशन सांगत आहे त्या फाउंडेशनचं. जसं की म्हणजे टेक्निक सुद्धा मॅटर करतात याच्यामध्ये, पण फाउंडेशन सुद्धा मॅटर करतं. तुमचं फाउंडेशन कसं आहे आणि ते किती काळ टिकू शकतं आणि कुठल्या इन्ग्रेडियंट्सने बनलं आहे ते सुद्धा मॅटर करतं. सो याच्यामध्ये मी यूज करणार आहे मेबलिनचं सुपर स्टे फाउंडेशन. आता हे जे फाउंडेशन आहे तर त्याची जी पॅकेजिंग आहे ती बदललेली आहे, पण मी हे जवळजवळ थोड्या दिवसा अगोदरच हे फाउंडेशन घेतलं होतं. तेव्हा ती जुनी पॅकेजिंग होती तेव्हा ते घेतलं होतं, पण आता त्याची नवीन पॅकेजिंग आली आहे. त्याच्यामुळे मी ते नवीन जी पॅकेजिंग आहे ते मी यूज केलेलं नाहीये, पण ही जी जुनी पॅकेजिंग आहे या पॅकेजिंग मधलंच मी फाउंडेशनचं तुम्हाला आज डेमो देणार आहे की कशा प्रकारे तुमचा मेकअप हा मान्सून प्रूफ होऊ शकतो. तर आपण थोडंसं फाउंडेशन घेतलं आहे, जास्त सुद्धा फाउंडेशन घेतलं नाहीये, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हे फाउंडेशन घ्यायचं आहे आणि हे फाउंडेशन घेऊन तुम्हाला असं व्यवस्थित प्रकारे तुमच्याकडे एक असा ब्रश असायलाच पाहिजे. या ब्रशने कसं होतं की तुमचं जे फाउंडेशन आहे तर ते व्यवस्थित प्रकारे आणि कमी लेअर मध्ये लागतं. तुम्हाला जास्त फाउंडेशनची लेअर चढवायला लागत नाही. नाहीतर कसं होतं, आपण जर एकदम ब्युटी ब्लेंडर मध्ये जर फाउंडेशन घेतलं आणि ते जर लावलं तर ते काय होतं की ते फाउंडेशनची लेअर जी असते तर ती खूप दिसते आणि फाउंडेशन हे केकी पण दिसू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही ही जर टेक्निक यूज केली तर तुमचं फाउंडेशन नक्कीच म्हणजे क्रॅक होऊ शकत नाही आणि कव्हरेज पण असतं ते पण व्यवस्थित येतं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक लेअर लावू शकता, पण तुम्ही जर ही टेक्निक यूज केली ना, पहिले ब्रश लावायचा आणि हे फाउंडेशन लगेच ड्राय होतं. त्याच्यामुळे तुम्हाला फेसला लावल्या लावल्या हे फाउंडेशन तुम्हाला लगेच इन्स्टंटली ब्लेंड करायचं आहे. त्याला बिलकुल तुम्हाला वेळ द्यायचा नाहीये. त्याच्यामुळे मी हाफ फेसला पहिले लावला आणि नंतर मग हाफ फेसला लावणार आहे. बघू शकता तुम्ही हाफ फेस आणि इकडचा हाफ फेस. तर सेम आपण सेकंड साइडला पण लावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये जो मी शेड यूज केला आहे तो आहे 220. हा शेड घेतलेला होता मी आणि त्या शेडचं फाउंडेशन हे मी यूज करत आहे. तो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्या फाउंडेशनची फिनिशिंग आलेली आहे ते, आणि याची जी फिनिशिंग आहे तर ती मॅट आहे. हे फाउंडेशन जे आहे तर ते मॅट फाउंडेशन आहे आणि जेव्हा आपण मॅट फाउंडेशन वापरतो तर तेव्हा काय होतो, चेहरा आपल्याला ड्राय दिसायला लागतो. पण ड्राय का होतो, जर आपण मॅट फाउंडेशन वापरलं तर आपला चेहरा
जो आहे तुमचा मेकअप जो आहे तर तो लॉंग स्टे होऊ शकतो. जर तुम्ही याच्यामध्ये ड्यूई फाउंडेशन वापरलं तर मेकअप एवढा लॉंग स्टे होत नाही आणि ड्यूई फाउंडेशन मध्ये आपल्याला मेकअप फिक्सर हा यूज करावा लागतो. सो तुम्ही जर मॅट फाउंडेशन यूज केलं आणि मी जी सांगते ती टेक्निक अजून पुढे येत आहे, त्या टेक्निकने जर तुम्ही मेकअप केला तर तुमचा मेकअप हा लॉंग स्टे होऊ शकतो आणि तुम्हाला फिक्सरची सुद्धा गरज नाही पडू शकत. सो इथं तुम्ही बघत आहात आपला बेस जो आहे तर तो कम्प्लीट झाला आहे आणि तुम्ही शायनिंग सुद्धा बघू शकत आहात. हा मेकअप आपला मॅट आहे तरी पण ड्यूई टाइप आपल्याला फिनिश देत आहे. का बरं? कारण आपण प्रायमर आणि मॉइश्चरायझर याला आपण टाइम दिलेला आहे म्हणून. त्यानंतर आपण फेस हायलाइट करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं स्विस ब्युटीचा 02 शेड आहे तर तो सेम आपण जो लावलेला होता ना आयलिडला, सेम तोच लावणार आहोत. असं डोळ्यांच्या इथं लावणार आहोत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ब्रिज ऑफ द नोजला लावणार आहोत. हा बोजी ब्युटीचा B425 नंबरचा हा ब्रश आहे. या कन्सिलर ब्रशने मी व्यवस्थित प्रकारे माझं जे कन्सिलर आहे ते ब्लेंड करून घेणार आहे. फेस हायलाइटिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाइज जर तुम्हाला वाटतंय की मला काही फेस हायलाइटिंग करायचं नाहीये किंवा काय, तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात. पण जर फेस हायलाइटिंग केली ना तर मेकअप मध्ये एक वेगळ्याच प्रकारचं म्हणजे छान दिसून येतो मेकअप आपला अजून. सो तुम्ही बघू शकतात आपण ब्लेंड केल्या केल्या फेस मध्ये आपल्या डिफरन्स दिसत आहे ते, आणि ब्युटी ब्लेंडरने आपण ते व्यवस्थित प्रकारे अजून ब्लेंड करून घेणार आहोत. म्हणजे जर ब्रशने कुठं आपलं ब्लेंड करायचं राहिलं असेल चुकून तर ते ब्युटी ब्लेंडर एक्स्ट्रा प्रोडक्ट जे असेल तर ते काढून घेतो. तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरेज पाहिजे असेल ना तर तुम्ही ब्रशचा यूज करू शकतात. आणि जर तुम्हाला कव्हरेज पाहिजे नसेल, नुसतं एक थोडीशी लेअर पाहिजे असेल, जास्त काही नाही, तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा यूज करू शकतात. नंतर आताची वेळ आहे ती कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर हे आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी इथं मी स्विस ब्युटीचं जे हे पॅलेट आहे ते पॅलेट यूज करणार आहे. त्याच्यातून मी हा पहिले कॉन्टोर शेड जो आहे तर तो घेणार आहे आणि त्याच्याने कॉन्टोरिंग करून घेणार आहे. कॉन्टोरिंग करताना आपल्याला नेहमी अशा प्रकारे कॉन्टोरिंग करायचे आहे, इथून ते इथपर्यंत. तो तुम्ही बघू शकतात इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला डिफरन्स. इकडं फेस जो आहे आपला तो एकदम स्लिम दिसत आहे आणि इकडच्या साईडला जो फेस आहे तो थोडासा आपल्याला चब्बी दिसत आहे. सो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे आपल्याला कॉन्टोरिंग करायचं आहे. कॉन्टोरिंग हे कपाळाला प्रत्येक वेळेस करणं महत्वाचं नाहीये, कारण कसं काहींचं कपाळ जर छोटं असलं तर त्यांनी कॉन्टोरिंग करू नये. ज्यांचं मोठं असेल तर त्यांनी फक्त थोडंफार कॉन्टोरिंग करायचं. कारण काय होतं, जर कॉन्टोरिंग केलं ना तर कपाळ छोटंसं दिसतं. म्हणजे जो भाग आपल्याला शॉर्ट दाखवायचा असतो त्याला आपण कॉन्टोर करतो आणि जो भाग आपल्याला जास्त दाखवायचा असतो त्याला आपण हायलाइट करतो आणि ब्लश लावतो. त्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे ब्लश. आता ब्लश साठी सुद्धा मी सेम ह्याच पॅलेट मधून 2 ब्लश आहेत तर ते मिक्स करणार आहे. असे ब्लश जे आहे तर ते मिक्स करून ते मिक्स मॅच करणार आहे आणि मिक्स केल्यानंतर मी ते ब्लश स्माइल करून अप्लाय करून घेणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती खूप मेन आहे. कुठलं फाउंडेशन ते आपण बघितलं आहे. आता कुठलं कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे की ज्याच्याने आपला मेकअप एकदम लॉंग स्टे आणि मान्सून प्रूफ होणार आहे. तर ते सुद्धा एकदम तुम्हाला अफोर्डेबल असं मी कॉम्पॅक्ट पावडर सांगणार आहे, जे तुमच्या प्रत्येकाकडे असेल किंवा नसेल तर विकत घ्या. तुम्हाला मान्सून प्रूफ मेकअप साठी खूप कामात येणार आहे किंवा जर तुम्हाला लॉंग स्टे मेकअप करायचं असेल तर ते खूप कामात येणार आहे. ते कॉम्पॅक्ट आहे मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट. आता हे जे कॉम्पॅक्ट आहे खरंच हे मेकअपला लॉंग स्टे करतं. आता कसं तर ते तुम्हाला मी लास्टला प्रूव्ह करून दाखवणार आहे. तर याच्यात जी शेड आहे माझी ती 220 किंवा 230 घेतली तरी चालते. मी आता इथं 230 घेत आहे आणि सगळ्यात पहिले मी काय करत आहे तर ब्युटी ब्लेंडर घेणार आहे आणि जे आपल्याला क्रीजेस पडतात ना तिथं आपण पहिले मेकअप सेट करण्याच्या अगोदर ते क्रीज व्यवस्थित आपण ब्लेंड करून घेणार आहोत. असं पफ घ्यायचा आहे, ट्रायंग्युलर पफ, आणि त्या ट्रायंग्युलर पफ मध्ये आपल्याला घेऊन ते असं व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करायचं आहे. तुमचा मेकअप जिथून ट्रान्सफर होतो किंवा
जिथं तुम्हाला स्वेटिंगचा प्रॉब्लेम आहे तर तिथं तुम्ही हा असा कॉम्पॅक्ट पावडर लावायचा आहे. पहिले आता आपण आयब्रोज करून घेणार आहोत. आपल्याला एखादा स्पुली घ्यायचा आहे अशा प्रकारचा आणि या स्पुलीने आपण कम्प्लिटली आपले जे आयब्रोज आहेत ते व्यवस्थित कोम करून घेणार आहोत. आपल्याला आपला जो मेकअप आहे तर तो मान्सून प्रूफ करायचा आहे, तर त्यासाठी मी इथं ही स्विस ब्युटीची जी आयब्रो पेन्सिल आहे त्या आयब्रो पेन्सिलने आज आपण आयब्रो फिल करणार आहोत. आता इथं बघू शकता की इकडचा आयब्रो जो आहे तर मी तो कम्प्लिटली फिल केलेला आहे. आता इकडचा आयब्रो फिल करत आहे. मेकअप साठी आपण काय करणार आहोत, रिकोडचं हे जे काजल आहे तर ते मी यूज करणार आहे. हे जेल काजल आहे आणि एकदम स्मज प्रूफ काजल आहे. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी हे रिकोडचं काजल आता यूज करत आहे. असं मी हे काजल हे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर काय करणार आहे, सेम त्याच काजलच्या मागे स्मजर सुद्धा आहे तर त्या स्मजरने मी हे काजल स्मज करून घेणार आहे. लोअर लॅश लाईनला सुद्धा आपल्याला आय शॅडो लावावा लागतो. तर त्यासाठी मी इथं स्विस ब्युटीच्या सेम आय शॅडो पॅलेटमध्ये हा जो कलर आहे ना तो सेम हाच कलर आपण घेणार आहोत, तो शॅडो घेणार आहोत आणि एक्सेस डस्ट ऑफ करणार आहोत आणि लोअर लॅश लाईनला स्मज करून घेणार आहोत जरा. तर आपलं याच्यामुळे काय होणार आहे, आपला जो काजल आहे तर तो स्मज नाही होणार. कितीही पाऊस येऊ दे किंवा काही होऊ दे आपलं काजल हे बिलकुल स्मज नाही होणार. तर मी सिल्की मूज हायलायटर आहे स्विस ब्युटीचं ते घेणार आहे आणि त्यासोबतच हा जो आहे मिलाग्रो ब्युटीचा माझा फेवरेट हायलायटर ब्रश आहे हा मी घेणार आहे आणि हायलायटर घेऊन एक्सेस डस्ट ऑफ करणार आहोत आणि थोडंसं स्माइल करून आपण हायलायटर लावून घेणार आहोत. सो तुम्ही बघू शकतात लगेच आपल्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. करणार आहोत सेम दुसऱ्या साईडला पण. माझं सगळ्यात फेवरेट आणि मी नेहमी वापरते हे हायलायटर, त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं. तुम्ही बघू शकतात किती एकदम हेल्दी ग्लो आलेला आहे. मला हे म्हणजे खूप आवडतं हे हायलायटर. ओके, तुम्ही बघू शकतात किती छान एकदम ड्यूई फिनिश ड्यूई ग्लो आपल्याला मिळालेला आहे. मी इथं लिप लायनर घेणार आहे जे की आहे स्विस ब्युटीचं, ज्याचा शेड आहे चेरी ब्राऊन. हा लिप लायनर घेणार आहे आणि त्याच्याने व्यवस्थित लिप लाईन करून घेणार आहे अप्पर साईडला. याच्याने काय होतं, जर तुम्ही लिप लायनर यूज केलं तर तुमची लिपस्टिक ही लॉंग स्टे होते. आता इथं मी प्लमची माझी जी फेवरेट शेड आहे कोको मोका म्हणून ही मी अप्लाय करणार आहे. तुम्ही बघू शकतात ही म्हणजे एक ब्राऊन टाईप जी रेड असते ना त्या टाईपची ही लिपस्टिक आहे आणि ही तुमच्या कुठल्या पण आउटफिटला तुम्हाला मॅच होते. आता ही जी लिपस्टिक आहे तर ही माझी पर्सनल लिपस्टिक आहे त्याच्यामुळे मी ही डायरेक्टली अप्लाय करते. पण मी जेव्हा पण क्लायंटवरती अप्लाय करते तेव्हा मी हे डायरेक्ट अप्लाय करत नाही, ब्रशने यूज करते. आणि क्लायंटच्या वेगळ्या असतात आणि माझ्या सेल्फ या वेगळ्या असतात. तर तुम्ही बघू शकतात लिपस्टिक लावल्यानंतर आपल्या लुकला किती छान मस्त दिसत आहे. आता मैत्रिणींनो, आता वेळ आहे मेकअप टेस्ट करण्याची. म्हणजे आपला मेकअप मॉन्सून प्रूफ आहे की नाही, स्वेट प्रूफ आहे की नाही. आता मी इथं तुम्हाला स्प्रे करून दाखवणार आहे, म्हणजेच आपला मेकअप ट्रान्सफर होतो की नाही. आता तुम्ही बघू शकतात मला इथं जरा स्वेटिंगसुद्धा झालेली आहे, तर खरंच आपला मेकअप ट्रान्सफर होतो की नाही. आता इथं मी तुम्हाला एकदम अनकट व्हिडिओ दाखवणार आहे, म्हणजे त्याच्यात बिलकुल कट नाही आहे असा व्हिडिओ दाखवणार आहे. म्हणजेच की आपली खरंच हे टेस्ट स्वेटप्रूफ आणि मॉन्सून प्रूफ आहे की नाही हे सगळं दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथं मी एक टिश्यू पेपर घेतला आहे. तुम्ही बघू शकतात एकदम क्लीन टिश्यू पेपर आहे, बिलकुल काही नाही आहे या टिश्यू पेपरवर आणि मी तो लावत आहे. ओ वाव, तुम्ही बघू शकतात बिलकुल याच्यावर काहीच ट्रान्सफर झालेला नाही आहे, टिश्यू पेपरवर पूर्ण क्लीन आहे. त्याच्यानंतर आपण टेस्ट करणार आहोत वॉटरप्रूफ टेस्ट, म्हणजे हा मेकअप आपला वॉटरप्रूफ आहे की नाही हे टेस्ट करणार आहोत. ट्रान्सफर होत आहे की नाही हे बघत आहोत आपण आणि ट्रान्सफर बिलकुल झालेलं नाही आहे, फक्त पाणी आणि पाणी आहे. हा मेकअप आपला बिलकुल म्हणजे बिलकुल ट्रान्सफर झालेला नाही आहे,
एकदम स्वेटप्रूफ आहे बिलकुल, म्हणजे तुम्ही जरी पावसात गेला तरीही आपला मेकअप ट्रान्सफर होणार नाही आहे. तुम्ही बघू शकतात क्लिअरली याच्यावरती एकही फाउंडेशनचा थेंब किंवा काहीच पार्टिकल मला तरी दिसत नाही आहे. ओके, क्लिअरली बघू शकतात, बिलकुल म्हणजे बिलकुल ट्रान्सफर झालेलं नाही आहे. आणि हे सगळं काही विदाऊट फिक्सर आहे. याच्यात हे रोज वॉटरची बॉटल आहे, याच्यात मी पाणी भरलेलं आहे आणि त्याच्याने मी हा मेकअप तुम्हाला ट्रान्सफर प्रूफ करून दाखवलेला आहे. म्हणजे जरी पावसात तुम्ही भिजले तरी तुमचा मेकअप कुठेही एवढूसाही हलणार नाही आहे. आणि तुम्ही बघू शकतात आपला मेकअप जसाच्या तसा आहे. मैत्रिणींनो, इथं आपला लुक कंप्लीट झालेला आहे. पण लुक कंप्लीट तेव्हाच होतो जेव्हा आपण पूर्ण ज्वेलरी म्हणजे साज शृंगार करतो तेव्हा. तो काही सेकंदात मी लगेच येते तुमच्या समोर. हा बघा, पावसातही टिकणारा स्वेटप्रूफ आणि स्मजप्रूफ वटपौर्णिमेसाठी परफेक्ट लुक तयार आहे. तुम्ही लग्न झालेला असा किंवा नवविवाहित असा, हा लुक सगळ्यांसाठी साजेसा आहे. मला हा लुक आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, ग्लो विथ दीपालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि अजून अशाच रिलेटेबल मेकअप ट्रिकसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बी हेल्दी, स्टे ब्युटिफुल आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.